हॅलो माझ्या प्रियजनांनो, खूप दिवसानंतर आज कुठेतरी माझ्या चेहऱ्यावर थोडी स्माईल वाटत असेल काय आहेच ते तुम्हाला जरी नाही दिसलं तरीही मला अगदी अंतःकरणातून थोडंसं कुठेतरी बरं वाटायलंय बरं का. त्याला कारण जे माझं चॅनल यूट्यूब चॅनल वंदना गायकवाड ताब्यात घेतलं होतं ना, ते आता त्यानं दिले माझी मला वाटतं. म्हणजे माझ्या व्हिडिओवर स्ट्राईक पाडल्या होत्या त्या निघून गेलेल्या आहेत असं असं मला वाटतंय. वाटतंय म्हणजे त्यांनी जे टाइम दिला होता ते निघून गेलाय ना. हां, तर आता यापुढे पुन्हा अजून स्ट्राईक पाडू शकतात ते लोक. माझं चॅनल, त्या माझ्या चॅनलवर त्यांची नजर नक्कीच ते ठेवणार झाली. माहीत नाही असे चॅनल बऱ्याच जणांचे आहेत. काय 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 दाखवतात, भरपूर काही दाखवतात. हाणा माऱ्या, भांडण तंडण, एकमेकांना असं म्हणजे गलिच्छ बोलणं, अश्लील बोलणं, सगळं 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 ह्या सोशल मीडियावर आहे. पण ना ह्या लोकांनी आता हे तुम्ही बघणारे लोक म्हणे नाही, मी इथे काही संबंध नाही बघणाऱ्या लोकांनी असं केलं तसं केलं म्हणण्याचा. इथे फक्त तुमच्यासारख्यांचा संबंध काय आहे, बघायचं की नाही बघायचं एवढं आहे तुमच्या हातात. बाकीचं जसं की फेसबुक, इंस्टा ID रिपोर्ट मारतात ना, तसं इकडं नाही रिपोर्ट मारायसारखं. पण हां, सोशल मीडियावर ह्या यूट्यूब चॅनलवर ना काही ग्रो होताना नजरेत आलं, काही अर्निंग जास्त होताना नजरेत आलं, किंवा मग कुठल्या खरंच नियमाचं उल्लंघन करण्यात आलं तर मग स्ट्राईक पाडू शकतात. आणि तेच आपल्याला आता नाही करायचं, नियमाचं उल्लंघन नाही करायचं. आता माहीत नाही कोणते कोणते त्यांचे नियम आहेत ते माहिती करून घ्यावे लागते ना आपल्याला, आणि त्या हिशोबानं आपल्याला मुद्दे घेऊन यावं लागते ना. पण मी तुम्हाला खात्री देते, तुम्ही तुमच्या मनात जर काही शंका असतील तर तुम्ही आता मला चक्क माझ्या चॅनलवर कमेंटद्वारे मांडू शकता बरं का. आणि त्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होण्यासारखं मी उत्तर देणार म्हणजे देणार. तुमचं कोणतंही काही पण असू द्या, तुम्ही जर माझ्यापाशी मांडलं, पण हां मला सोडून बरं का, नाही तर चक्क तुम्ही वार माझ्यावरच करता. तसं नका करू. मी माणूस ना खरंच इमानदार आहे आणि लय एक एक शब्द खरं बोलायला आवडतं मला, मग खरंच ऐकायला पण आवडणार ना, अशी गोष्ट असतीये. तर लय म्हणजे माणूस माणसाला ओळख देत नाही आणि त्याच्यामुळं खरंच खूप परिस्थिती बेकार झाली आहे. का मी वाईट वाटते लोकांना का? मला वाटतं ह्या सोशल मीडियावर स्वतःचं शोषण करून नाही घेतलं की असं सामोरे जावं लागतं बरं का अशा गोष्टींना. म्हणजे विठंबना केल्यासारखं वागतात लोक माझ्याशी, तिरस्कार केल्यासारखं दाखवून देतात लोक माझ्याशी. म्हणजे का रे बाबा, मी काय वाईट केलं तुमचं? काही सुद्धा नाही. मी माणसांना जोडत चाललेली आहे, इथपर्यंत आलेली आहे. माणसं जोडत आलेली आहे माझ्या रिअल आयुष्यामध्ये. ह्या सोशल साईटवर आल्यापासून खूप बदल झालेला आहे माझ्यात. पण मी अजूनही माणुसकी विसरलेली नाही.
माणुसकीमधला आणि दगाफटका देणाऱ्यामधला अंतर समजून घेतलेला आहे या सोशल मीडियावर आल्यापासून. आणि त्याचमुळे कुठेतरी थोडासा किंचित माझ्यामध्ये बदल झालेला आहे, जशाच तसे. पण मनाने खूप प्रेमळ, निर्मळ, स्वच्छ आहे मी, कळलं का? एकदम शीतल, कुठेही डाग नाही लावून घेतलेला कोणत्याच गोष्टीबद्दल, कळलं का? डाग सोशल मीडिया नावाचा लागलेला आहे मला, हे मी पहिल्यापासून नाकारत नाही, स्वीकारते. आणि त्याच अपोजिट साईडला म्हटलं तर सोशल मीडिया कुणाच्या आयुष्यात नाही, प्रत्येकाच्या घराघरात आहे. त्यामुळे कुठेतरी मला एक आधार वाटतोय. हा, जेव्हा मी अस्वस्थ होते ना, सोशल मीडियावर आल्यापासून लोक मला कुठल्या नजरेनं ओळखतात, काय समजतात, ह्या लोकांना मी कसं प्रूव्ह करून दाखवायचं. मी एवढी प्युअर आहे वागण्याला, बोलण्याला, उठण्या बसण्याला. लोकांना माझ्याबद्दल काय माहिती नाही, तरी पण लोक ठरवून निघतात, वंदना अशी वंदना तशी. का? केवळ बोलते मी. एवढं पाप मोठं लावता मला. काय बोलायचं? बरं, असू द्या, जाऊ द्या. मी कुठेतरी थोडीशी खुश आहे, आनंदात आहे. आणि कंपल्सरी मी आता चॅनलवर माझ्या काम करू शकते. जर त्या यूट्यूब ताब्यात घेणाऱ्यांना मला काम करू दिलं तर, दादांनो, बाबांनो, त्या यूट्यूबवाल्यांनो, एवढं गरीबाला नका छळू रे. गरीब पोटाला पोटभर खातय ना, खाऊ द्या की. कुठं कुणाच्या काट्या मारतय जाऊन पोटावर, कुठं कुणाला लुबाडून लुटून घ्यायलंय, कुठं कुणाला जी गोष्ट माहीत नाही ती माहिती करून द्यायलंय. नका रे. पोटावर पाय तुम्ही देताय, ते बंद करा. सोशल मीडिया माहित नाही कोणाच्या इशाऱ्यावर चालते आणि काही संबंधही नाही आम्हाला. आम्ही तिथपर्यंत कशाला जावा, आम्ही तिथपर्यंत विचारात का पडावा. पण आम्हाला जेव्हा अडचणीत टाकताव ना तुम्ही, तेव्हा कुठंतरी आमच्यासोबत वाईट घडतंय. असं आमच्यासोबत वाईट घडवून आणल्याने काय होणार आहे? त्या परिस्थितीत जगावं लागणार आहे, ते तर आम्ही जगतोयच. पण असं का करावा? का? माझं चॅनल ताब्यात घेतलं 4 महिने झालं. स्ट्राईक पाडल्या, 2-2 स्ट्राईक पाडल्या. माझ्या बोली भाषा व्हिडिओमध्ये जी होती ना त्यावर. अरे पण माझी बोली भाषा एकदम कळायसारखी मी बोलते, लोकांना समजण्यासारखी, अशी पटकन समजते माझी बोली भाषा. त्या हिशोबाने मी बोलते. आणि जे मी मुद्दे घेऊन येते ते मुद्दे कोण नाही घेऊन येत, कोण नाही बोलत. कुठं चॅनल नाहीत का तुमच्या सोशल मीडियावर तसे? खूप विचित्र आहेत चॅनल, खूप 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 भयानक. जे बघायचं नसतं ते सुद्धा बघायला मिळतं या सोशल मीडियावर. आणि म्हणूनच कुठंतरी लोक पण तशा प्रवृत्तीचे होत चाललेत. तशा ठिकाणी थांबवायचं बघा. आमचे चॅनल बंद ठेवून काय होणार आहे? आम्ही चॅनल चालवत होतो, त्यातून आमची अर्निंग होत होती, ग्रो करत होतं चॅनल. ते तुम्ही पाठी खेचलं. त्यालाच म्हणतात पोटावर पाय. का दिला तुम्ही माझ्या पोटावर पाय का दिला? तुमचे नियम, तुमच्या नियमाचे उल्लंघन,
तिथे नाहीत का होत, जिथे अश्लील चित्र बघायला भेटतात, अश्लील, मग ते एकमेकांच्या जीवावरचे असू द्या की एकमेकांच्या शोषण करण्यावरचे असू द्या, ते चॅनल का ताब्यात घेत नाहीत रे? पॉवरफुल आहेत. पार्टी बघून सोशल मीडियावर वावरू देताव ना. गोरगरिबाने फक्त लोकांच्या पायाखाली राहूनच आयुष्य जगताना ते तुम्हाला सोशल मीडियावर दाखवायचं लय खूप आवडतं. माझ्यासारखं स्वतःच्या हिमतीनं, स्वतःच्या धमकीनं, म्हणजे स्वतःमध्ये धमक ठेवून, जी माझ्यात धमक आहे ना, स्वतःच्या आपल्या स्वबळावर काहीतरी करून दाखवायचं. लोकांचं चोरी नाही करायचं, लोकांचं नाही लुबाडायचं, लुटायचं नाही, आपलं स्वतःचं पोट भरायचं. मी माझ्या स्वतःचं डोकं वापरलं, माझ्या वाणीचा मी यूज करून घेतला, आणि जे आपल्या समाजात आहे ना तेच मी समाजासमोर मांडत गेले होते. पण का रे, खूप खूप माझ्यासोबत चुकीचं केलं. ठीक आहे, ते म्हणतात ना, देर आए दुरुस्त आए, सब्र का फल मीठा होता है. तर स्ट्राईक माझ्या काढूनच टाकल्यात म्हटल्यावर मला कुठेतरी चांगलं वाटायलंय. पण मला असं वाटतं की आता तरी इथून पुढे असं नाही करावं माझ्यासोबत. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही असतं बरं का. ही गोष्ट वेगळी आहे. काही लोक आहे ते बी दाखवतात सोशल मीडियावर, नाही ते बी दाखवतात सोशल मीडियावर. म्हणजे घरात दुर्डीमध्ये भाकर असताना उपाशी राहून दाखवतात लोक, आणि केव्हा केव्हा पोट भरलेलं असताना 5 स्टार हॉटेलमध्ये गेलेलं दाखवतात लोक. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मी ना माझ्या आयुष्यात कशी आहे एका वाक्यात सांगू शकते. मी धडक की पडक, एकदम असं सडीतोड उत्तर देणाऱ्यातली आहे, हे तर तुम्हाला सांगायची गरज नाही. पण मी माणुसकीला खूप छान आहे. दुसऱ्यांच्या वेदना येतात मला समजून घेता, आणि त्याचमुळे मी हळवी होते. त्यालाच म्हणतात निर्मळ, प्रेमळ, सज्जन, अगदी शीतल मनाची, कुणीही असू द्या. माणुसकी, आपुलकी जपणारी व्यक्ती, आणि तिच्यासोबतच असं काही घडून जातं ना, त्याच्यामुळं मग माणूस ना कुठे ना कुठेतरी असं जो आपा असतो ना आपला, ते गमवत जातो. जसं की मी सायलेंट राहण्याऐवजी अशी व्हायलेंट होत असते कधी कधी, ते तर तुम्हाला माहीतच आहे. मग मी ओळख देणं काय, कोणाला ओळखते असं सुद्धा दाखवून देत नाही. खूप काय सांगायचं, कसं सांगायचं, जाऊ द्या, असू द्या. मी मुद्दा घेऊन येते छानपैकी मस्त.
दुसरा. चला बाय. सपोर्ट पाहिजे मला तुमचा. आता सपोर्ट पण करा, माझ्या व्हिडिओला लाईक पण देत जा, आणि तुमचे काही प्रश्न असले, वैयक्तिक असू द्या किंवा तुम्हाला कुठली तरी गोष्ट मांडायची आहे तुमच्या बाजूने, ती माझ्यापर्यंत आणा. मी नक्कीच योग्य पद्धतीने मांडणार म्हणजे मांडणार, आणि त्यातून बाहेर पण तुम्हाला काढण्यासाठी मदत करणार. हो नक्कीच. चला बाय.